मंडळी, आप्पे पात्रामध्ये बिस्किट ठेवून ही जादू तुम्ही कधी करून पाहिली आहे का? नसेल पाहिली तर लगेच बनवा, कारण इतका महागडा पदार्थ यापासून तयार होतो ना. तर चला जास्त वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया आणि काय आहे ती रेसिपी लगेच पाहूया. तर त्यासाठी आपल्याला लागतील पार्लेचे बिस्किट. आता हे बिस्किट आपल्याला मोकळे करून घ्यायचे आहे, म्हणजे ताटामध्ये मी टाकून घेत आहे. तर पहा, हे बिस्किट ना मी ज्या पद्धतीने तुम्हाला वापरायला सांगणार आहे ना, अशाच प्रकारे तुम्हाला वापरायचे आहे. आणि हो, त्याचबरोबर तुमचे काही क्वेश्चन राहतील तर दुसरं कुठलं बिस्किट, तर दुसरे प्रत्येक बिस्किट इथे जमतं बरं का. पण त्यासाठी काय होतं, जर तुम्ही कमी गोडीचं बिस्किट घेतलं तर त्यामध्ये साखर वापरावी लागते. इथे आपण फक्त बिस्किटाचा वापर करूनच हा पदार्थ बनवणार आहोत. इथे आपण कुठेही साखरेचा अजिबात वापर करणार नाही. तर इथे पहा, 2 आपण बिस्किट पुडे घेतले होते, त्यामधलं 1.5 बिस्किट पुडा आपण इथे घेतलेला आहे आणि मी एवढ्याच बिस्किटाचा इथे वापर करणार आहे. हवं तर तुम्ही 2 किंवा 1 बिस्किट पुड्याचा सुद्धा वापर करू शकता. आता संपूर्ण बिस्किट हाताने थोडीशी तोडून घेतली, म्हणजे काय होतं, मिक्सरमध्ये फिरायला जरा सोपं जातं. आता जर एवढं फुल होतं ना, तर पहा, फिरवल्यानंतर त्याची छान अशी स्मूथ पावडर तयार करून घेतली. पावडर तयार करत असताना पाणी किंवा दुधाचा इथे वापर करायचा नाही, फक्त आपल्याला बिस्किटची पावडर तयार करून घ्यायची आहे. बिस्किटची पावडर तयार करून झाली की मिक्सिंग बाउल घ्यायचा आणि संपूर्ण तयार पावडर आपल्याला यामध्ये टाकून घ्यायची आहे. तर पहा, एवढ्या बिस्किटामध्ये हा खरंच महागडा पदार्थ मी तुम्हाला सांगते, कारण आपण बाहेर हा पदार्थ घ्यायला गेलो ना तर खूप महाग मिळतो, पण तुम्ही एका 10 रुपयाच्या बिस्किट पुड्यापासून हा पदार्थ बनवू शकता. त्यामुळे तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की हा पदार्थ खूपच महागडा आहे. तसंच आपण घरी जेव्हा बनवतो ना, तेव्हा स्वच्छतेची तेवढीच काळजी घेतो. तर संपूर्ण बिस्किटाचं जे आपण पावडर तयार करून घेतली ते मिक्सिंग बाउलमध्ये टाकून घेतल्यानंतर इथे आपण पाव चम्मचला थोडीशी जास्त बेकिंग पावडर घालून घेतलेली आहे. बेकिंग पावडर नसेल तर इथे तुम्ही खाण्याचा जो सोडा असतो ना, त्याचा सुद्धा वापर करू शकता. यामध्येच 2 चमचे तेल घालायचं, म्हणजे ना हा पदार्थ आपला म्हणजे घशात जाऊन अडकणार नाही. त्यासाठी 2 चमचे तेल किंवा तूप आपल्याला मेल्ट घालायचं आहे. त्यानंतर थोडं थोडं रूम टेम्परेचरचं दूध घालायचं आहे. इथं गरम किंवा फ्रीजमधल्या दुधाचा अजिबात वापर करायचा नाही, नाहीतर तुमचा पदार्थ परफेक्ट तयार होणार नाही. तर इथे रूम टेम्परेचरचं दूध आपण घालून घेतले. कन्सिस्टन्सी कशी असली पाहिजे मी ते सांगते, त्याकडे लक्ष द्या. अशी रेबिन कन्सिस्टन्सी असायला हवी. जेव्हा आपण चमचावरती उचलतोय तेव्हा पहा, अशी रेबिन कन्सिस्टन्सी आपल्या बॅटरची मिश्रणची आहे. अशा स्वरूपाचं तुम्हाला करून घ्यायचं आहे. त्यानंतर लगेचच अप्पे पात्र घ्यायचं. आता अप्पे पात्राला तेल किंवा तूप आपल्याला लावून घ्यायचं आहे. तेलाने किंवा तुपाने हे ग्रेस करून घेतल्यानंतर ना आपला पदार्थ अजिबात चिटकत नाही. तसंच इथे माझं जे अप्पे पात्र आहे ते नॉनस्टिकचं आहे, त्यामुळे त्याला शक्यतो चिटकत नाही. पण बरेच वेळेला ना काही अप्पे पात्रांमध्ये चिकटतं, तर त्यामुळे तेल किंवा तुपाने व्यवस्थित ग्रेस करून घ्या आणि तयार केलेलं मिश्रण त्यामध्ये घालून घ्या. आता मिश्रण पूर्णपणे आपल्याला अप्पे पात्र फुल भरवायचं नाही. म्हणजे त्याचे साचे आहेत ना, ते अर्धलेचे थोडेसे जास्त भरवलेत, पण त्यापेक्षा जास्त भरवू नका, नाहीतर त्याला फुगण्यासाठी जागा राहणार नाही. तर आज आहे ना आपण मस्त अप्पे पॅनमध्ये मस्त मिनी केक बनवतोय. हे मिनी केक मुलांना इतके आवडणार आहेत ना. तर पहा, इथे मी 5 मिनिटं तवा प्रीहीट होण्यासाठी ठेवला होता. आता तवा प्रीहीट करून घेतल्यामुळे काय होतं, लगेचच याला हीट भेटते आणि हीट आपल्याला ह्या पदार्थासाठी लगेच भेटणं खूप गरजेचं आहे. जर खूप वेळानंतर भेटली ना तर तुमचा पदार्थ परफेक्ट होणार नाही. त्यामुळे 5 मिनिटं तवा आधीच प्रीहीट व्हायला ठेवा. गॅस फक्त मिडियम ठेवायचा आहे, खूप हाय हीटवरती ठेवू नका. तवा चांगला गरम होता, त्यामुळे पहा, अगदी आपण इथे ना 10 मिनिटं हे अप्पे केक आपण वाफवण्यासाठी ठेवले होते. तर गॅसवरती मी जेव्हा हे अप्पे पात्र तव्यावरती ठेवलं ना, तिथे 3 मिनिटं मी गॅसची फ्लेम एकदम हाय ठेवली होती. म्हणजे काय होतं, यामध्ये घातलेली बेकिंग पावडर ॲक्टिव्ह असते आणि त्यामुळे आपला हा पदार्थ सुरुवातीला स्पॉन्जी आणि असं फुगतो, जाळी पडते. नंतर तुम्हाला तो मीडियम गॅसवरती बाकीची राहिलेली 7 मिनिटं वाफवून घ्यायचा आहे आणि चेक करायचं आहे. दूध थोडंसं जास्त झालं तर 1-2 मिनिटं जास्त लागू शकतात. चेक करा आणि मगच हे आपल्याला अप्पे केक काढून घ्यायचे आहे. तर हे आज आपण पार्लेजी बिस्किटचे अप्पे केक बनवून घेतले आणि खरंच हे केक जर बाहेर घ्यायला गेलं तर एका केकची किंमत किती आहे हो, 10 रुपये. तर आज आपण एवढ्या एका बिस्किट पुड्यामध्ये जवळजवळ 12 अप्पे केक बनवून घेतले. ह्या प्रत्येकी केकची जर 10 रुपये किंमत असेल तर ह्या केकची किंमत झालेली आहे 120 रुपये. तर पहा, किती महागडा पदार्थ आपण अगदी घरी बनवला. आणि चला, आता लागणार आहे आणखीन 10 रुपयाची एक वस्तू, ती म्हणजे डेअरी मिल्क कॅडबरी. तर आता ही कॅडबरी आपल्याला मेल्ट करताना डबल बॉईल मेथडने मेल्ट करायची आहे, नाहीतर डायरेक्ट जर तुम्ही गॅसवरती ठेवली तर तिला कडवटपणा आणि ती लगेच
म्हणजे हे होऊन जाईल. त्यामुळे आपल्याला डबल मेथडनेच हिला मेल्ट करून घ्यायचं आहे. त्यासाठी 1 चमचा दूध घालून घेतलं. पहा, तिला हीट भेटली की ती लगेचच मेल्ट व्हायला सुरुवात होते. आता ही मेल्ट व्हायला लागलेली आहे, पण तिचा कलर तुम्हाला दिसत असेल. तिला असा छान चॉकलेटी कलर आलेला नाही, तर थोडासा फिकट कलर आहे. तो येण्यासाठी आपल्याला हे सतत हलवत गरम पाण्यामध्ये वाटी बुडवायची आहे आणि याला सतत अशा पद्धतीने हलवून घ्यायचं आहे. थोडीशी व्यवस्थित ती मेल्ट झाली ना की तिचा कलरही थोडासा चेंज होतो आणि मस्त असं तिला थोडासा काळपट कलर येतो. शिवाय लक्षात ठेवा, इथे आपल्याला अजिबात करपवायची नाही. मस्त आपली ही चॉकलेट तयार झालेला आहे. चॉकलेट गनाश म्हणू शकतो आपण याला. आता पहा, इथे माझ्याकडे अशा पद्धतीची पॉलिथिन आहे. तुमच्याकडे ही नसेल तर साधी पॉलिथिनचा सुद्धा तुम्ही इथे वापर करू शकता. आपल्याला इथे ना ही पॉलिथिन आपल्याकडे जे कॅडबरीचं मिश्रण आहे ते खूप थोडं आहे. त्यामुळे ना हिला कोन तयार करून घ्यायचं छोटंसं एक साईडवरती आणि त्यामध्ये ते मिश्रण भरून घ्यायचं. आपले तर पहा पूर्णपणे थंड झालेले आहेत आपले केक आणि आता त्यावरती मस्त असं भरून घेतलेलं हे चॉकलेट गनाश आपण यावरती टाकून घेऊया. डेअरी मिल्क कॅडबरीचं हे चॉकलेट गनाश अशा पद्धतीने टाकून घेऊ, म्हणजे मुलांना हा पदार्थ खाताना आणखीनच चविष्ट आणि अट्रॅक्टिव्ह वाटणार आहे. त्यामुळे मुलं तर आवडीने खातील, पण तुम्हाला सुद्धा कंट्रोल होणार नाही. तुम्ही जर एक अप्पा खाल्ला ना तर तुम्हाला आणखीन किती खावेन किती नाही होतील, कारण ह्यामध्ये कसलाही वास येत नाही, कारण आपण साधी बेकिंग पावडर इथे वापरलेली आहे आणि बेकिंग पावडरमुळे कुठल्याही पदार्थाला अजिबात वास येत नाही. त्यामुळे इनो वगैरे वापरला ना तर वास येतो. त्यामुळे इनो इग्नोर करा आणि मस्त असे हे अप्पे केक बनवून घ्या. तर मस्त असे आपले अप्पे केक तयार बनवून झालेले आहेत. एका 10 रुपयाच्या बिस्किट पुड्यापासून जवळपास 120 रुपयाची आपली रेसिपी तयार झालेली आहे. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्कीच कळवा. रेसिपी जरी आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. इथे तुम्हाला एक अप्पा केक मी तोडून दाखवते, तर तुम्ही पाहू शकता आतमधून किती स्पॉन्जी मस्त जाळीदार असे आपले हे अप्पे केक तयार झालेले आहेत. तर मंडळी, तुम्हाला आजची ही रेसिपी नक्कीच आवडली असेल तर, आणि तसंच तुम्ही आपला आजचा हा व्हिडिओ कुठल्या शहरातून किंवा गावातून बघितला ते सुद्धा मला कमेंट करून कळवा, म्हणजेच मला तुमचे पर्सनली आभार मानता येतील आणि पुढील कुठली रेसिपी पाहायला आवडेल ते सुद्धा तुम्ही तुमची डिमांड म्हणून कमेंटमध्ये सांगू शकता. तर चला, भेटूया अशाच नवीन इंटरेस्टिंग रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद. बनवा, खा आणि तुमची रेसिपी कशी झाली मला कमेंट करून सांगायला मात्र विसरू नका. धन्यवाद.